वेलकम टू डे 60 आउट ऑफ 100. आजचा व्लॉग माझ्यासाठी खूप खास आणि जवळचा आहे, कारण जवळपास 1 महिन्याहून जास्त दिवस झालेले आहेत मला माहेरी राहून आणि आता माझी परत जाण्याची वेळ आलेली आहे. दिवाळीच्या निमित्ताने मी आलेले होते आणि कधी कसा कुठे हा 1-1.5 महिना उलटून गेला कळलं सुद्धा नाही. काही सामान आम्ही बार्शीला गेल्यानंतर मी आणलेलं होतं, सो ते सामान मी इथे काढून घेते. आता माझं बॅग भरण्याचं काम चालू आहे. आईला मी दाखवते की कोणते कप्स होते जे आपण आणलेले होते ते. मी माहेरी येताना ही फक्त एक लाल बॅग माझ्या हातामध्ये होती आणि आता इकडून जाताना असं वाटत आहे सगळी कार माझी सामानाने भरणार आहे, कारण या प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्या आईची माया, तिचा आशीर्वाद आणि तिचं प्रेम भरलेलं आहे. आईनं दिलेल्या भाज्या, कडधान्य, घरच्या काही वस्तू हे सगळं घेताना जाणवतं की आई कुठेही गेलो ना आपण तरी आपल्याला विसरू देत नाही. तिचं प्रेम सदैव आपल्या सोबतच असतं. हे सामान माझं एकटीचंच नाही तर माझ्या ताईचं सुद्धा आहे, कारण ती जाताना एकटीच गेली होती. तिचंही सामान मी घेऊन चालली. आज ताई साहेबांनी स्वतःहून फरमाईश केली की माझा व्हिडिओ काढ, कारण मी लाडू बनवतीये. घाल कशात चिमणा चिम्मन चिम्मन चम्मन झाली चम्मन टकला टकला लाडू. हा टकला दिसायला. हे लाडू ताई असतानाच बनवले होते आणि त्याच्यातलेच काही शिल्लक आहेत ते मी आता घेऊन जातीये. माहेर म्हणजे नेहमीच सुखाची सावली आणि तिथून परत जायचं म्हणलं की मन थोडं भारी होतंच. इथल्या आठवणी, हास्य, गप्पा गोष्टी, आईची काळजी यांचं ओझं सामानापेक्षा जास्त जड असतं. आणि आता बघा ना, ही लाल बॅग, त्याच्यावरची बॅग, हे अक्षयचं सामान. यस, अक्षय मला घ्यायसाठी आलेला आहे. आणि त्याचबरोबर माझ्या आईने इतक्या हौशेने हे कपड्याचं स्टँड ऑर्डर केलेलं होतं. याचा व्हिडिओ तुम्ही माझ्या अकाउंटवर पाहिलेलाच असेल. आणि आता आईला असं झालंय की अगं ह्याचा काही यूज नाही होतोय मला, तुम्ही एक काम करा, अनायसे अक्षय गाडी घेऊन आलेले आहेत तर हे स्टँड तिच्यासाठी घेऊन जा, कारण आम्ही जिथे कपडे वाळू घालतो ना तिथे जास्त ऊन येत नाहीये, त्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे. आणि ह्या सुद्धा 3 बॅग आता माझ्याकडे झालेल्या आहेत. आणि त्याचबरोबर भाजीपाला सुद्धा. हा भाजीपाला आहे काही निवडून फ्रीजमध्ये ठेवून दिलेला आहे. एवढं सगळं मी घेऊन जाणार आहे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत व्लॉग्स बघत राहा आणि खूप सारं प्रेम देत राहा. थँक्यू सो मच.